ते काय विचार झाला आहे? हा, काय ठरलं? केव्हा जायचं आपण? कुठे जायचं आहे आता? कुठं म्हणजे? अगं मेंढ्या चरा घेऊन जायचं नाही का? तुमचं अजून तेच चाललं आहे वय? म्हणजे इतक्या दिवस काय खुळा म्हणून विचारतोय का तुला? आहे नाही म्हणते यायला, आणि तिला गमवा बी नाही म्हणते. मग काय करायचं आहे आता? काय करायचं तेव्हा? तू म्या दोघच जायचं. आणि त्यांच्या संग इथं कोणी न ग वय? अगं एकीला दोघे आहेत की. अगं ते तर आधी बी होत, तर आपण इथं कशा पाय आलोय हाय? त्यांची काळजी घ्या, घर सांभाळ आलोय ना व. होय की नाही कोण म्हणतंय? हा, पण मेंढ्यासनी काय उपाशी ठेवायचं का? इथं हाय चारा, चालल तवर चालवायचा. असं कसं? जायचं म्हणजे जायचं. तुझं काय ते सांग मला. तुमच्या डोक्यात दुसरं काय तर नाही ना व? रतराळ्यात तेच तेच नका विचारू. एकदा सांगितलं ना व. मी आहे संग बोलती एकदा. तू तिच्यावर ढकल आणि ती तुला विचारते काय चाललंय. अहो मला नाही सुधरत काय. सुधरायचं काय आहे त्यात? हा, तू मी मेंढ्या घेऊन जाऊ. गंगूताईच्यात मेंढ्या आहेत, आपल्या पण मेंढ्या आहेत. जाऊ की घेऊन. बघू, मी सांगते काय करायचं ते. लवकर सांग. पण अय्यो काय हे, बोला काहीतरी, बोला घड बोललं पाहिजे. येत त्या स्वतः विचार करत नाही, दुसऱ्यालाही करू देत नाही. विचार करते होय. मला वाटलं येड लागलं काय बा. अयो वेड कशाला लागेल? आम्ही असं काय अहो एकलंच हातवारे करते म्हणून म्हणलं. त्या वरच्या आळीतला सखा पाटील आहे, हा ठाव आहे. त्याचं काय? त्याची मुलगी आहे, सुंदर आहे, सुशील आहे, उंच अजिबात नाही. नाही नसलीच जाऊ द्या, पर मी तिला पाहिलेलं आहे. आपल्याला पसंत आहे, पसंत आहे. माझ्याविषयी विचार करतात. करा करा विचार. ए काही बोलत नाही मध्ये, विचार करू लागले. पण करा करा. हे तुझ्यासाठी विचार करत नव्हतं रे त्या. आता पुण्यांदा लगीन करायचं विचार आहे काय? अहो अक्काला कळलं ना तर अक्का लई मारतीन. येत त्या काही बोलतोस? मी कशाला दुसरं लग्न करतोय? अयो मी ते पाटलाच्या मुलासाठी विचार करत होतो, विक्रमसाठी. हे पाटलाच्या पोरासाठी होय? ते काळ्या भैऱ्या बघून घे ना त्याच. अयो यो त्या काळ बहिरीकडनं काही होईल असं वाटत नाही. आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे बघा त्या. मी आता आधीपासून म्हणत होतो त्या भैरीच्याने काही होणार नाही. अयो जे काही असेल ते, पण त्या पाटलाला बहिरीकडे मी घेऊन गेलो होतो, त्यामुळे त्याची अडचण दूर झाली पाहिजे. नाही तर मी तोंडावर पडेन. बरं होईन. काय म्हटलंस? बरी होईल? नाही नाही म्हणजे तुम्ही म्हणता तसं लगीन झालं तर बरं होईल. अयो असं म्हणायचं ना, बरे होईल म्हणे. अयो जा त्या सखा पाटलाला सांग मी बोलावलं म्हणून. आणि तो जर नाही आला तर? अयो असा कसा येणार नाही त्या पाटलाच्या. हा जा, मी बोलवलं म्हणून सांग. बरं बरं जातो. नुसतं मनालाच बोलत बसते. तर काय अयो या तात्याचं काहीतरी करायला पाहिजे. तुमचाच माणूस आहे, करा काय करायचं ते. अयो माझा माणूस नाही, नाही माझा माणूस नाही तो, कोणाचाच नाही. अय्यो त्याचं आजकाल बाळूकड जाणं लईच वाढलंय. विक्रम चल न्यारी करून घे बरं. विक्रम अरे काय म्हणते म्या? मला भूक नाही. म्हणजे कालचा राग अजून गेला नाही म्हणायचं. अरे बाळा, अरे असं वागू नये र. हे बघ, बाच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं वय आहे तुझं. ते जेव्हा तुझ्या अंगावर हात घालतात ना, तर बघ काळीच तुटत रे माझं.
मला ठाव आहे. तुला आमचा राग बी येत असत होय ना? अरे पण आई बा होत रा आम्ही तुझं तुझ्या भल्याचाच विचार करतोय. आहे मला तुमचा नाही माझाच राग येतो. विचार करून करून आहे ना डोसकं फुटायची वेळ आली आहे माझी. आता रातच्यापासनं काही खाल्लं नाहीस तर डोसका दुखालच ना. आणि हे बघ आता लई विचार करू नको. आई पण आता काय बी बोलू नकस. 2 घास आधी खाऊन घे बरं. त्या बोलते ह्यांच्या संग. चल न्यारी करून घे. उठ ये. पण अजून किती वेळ थांबायचं मी? अयो हा तात्या बघितले ना किती उशीर लावतो म्हणून ना. जायचं होतं, एक काम आहे. हा जा 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 जा. जा. पण हा? एकलेच बसले आहे नाही नाही सगळा गाव जमलाय. कुठे? ए मूर्खा दिसत नाही एकटा बसलो म्हणून ना. तरी विचारतो सवर एकटे बसला तर म्हणून ना. पाटलाकडे जाऊन आलास का? वय वय तिकडनंच आलो. येतो म्हणला मागणं. त्याला सांगितलं का स्थळ घेऊन जा म्हणून ना? त्याला सांगितलं ना. काय सांगितलंस त्याला? सांगितलं पलेडल्या गावचा पाटील आहे ना त्याच्या पोरासाठी तुमच्या पोरीचा विचार आहे पंचाच्या रस्त्यात. अयो मग स्थळ घेऊन जातोय की नाही? ते बी सांगितलं पर तो तुम्हाला भेटल्याशिवाय स्थळ घेऊन जाईल असं काही वाटत नाही बघा. यो यो कशाला वेळ घालवायचा जायचं की पटकन ना. हो पंच का लोकांना दुसरे काम नाही काय? आता तुम्ही त्यांना इकडे बोलले इकडे यायचं सोडून का पोरगी घेऊन तिकडे जाईन का परस्पर काही बोलत पंच. अयो जास्त शहाणपणा करू नको. आता जा परत पाटलाकडे आणि त्याला सांग एक जण स्थळ घेऊन येईल म्हणून ना. जाऊन द्या मी नाही सांगत मला काम आहे. मला जायचंय बाळूकडं. यो यो बाळूकडे जायचं जाणार नाही जा म्हणतो ना गपचूप. मी कमून सांगू पण माझा काय फायदा बरं? तुला खायला देईन. खरं सांगताय ना? नाही तर गंडवाला अधिगत. नाही नाही नक्की देणार. जातो. आणि ऐक एक स्थळ येतंय असे सांग आणि मी काही केले असे काही सांगू नकोस. यो कसे पाहिजे म्हणजे तुम्ही करता तर तुम्हीच करता म्हणून सांगा ना. अरे तात्या हे सगळं त्या काळबैरीमुळे होतंय असं नको वाटायला. नाही दिसलं नाही दिसलं आपल्याला काय. अयो तुला सांगितलं तेवढं कर रे तात्या. जास्तीचा शहाणपणा करू नकोस बघा. हो पण तुम्ही माझ्याशी नीट बोला बरं का. हा नाही तर बघा जाऊ का नाही आत्ताच सांगा. नाटक बंद करा. जा म्हणतोय तर जा पटकन. जात. सांगितलं तेवढं लक्षात असू दे. यावं का? भीमादा ये ये बस. काय म्हणलं हाय का नाही? हा अरे म्या कुठं जाणार आहे इथंच आहे ना. तुझं काय खरं आहे का बाबा? हा केला आला. चाललो होतो मोर म्हणलं भेटूनच जावं. आहे कशी आहे? बरी आहे. तू भेटून गेलास तर बरं वाटलं तिला. आणि सत्ती तुझी बी आठवण काढत होती. ह्यावी येऊन जाईन बघा एकदा. वय वय येऊन जा नाही तर तीच येऊन जायची इकडं. बरं बा काय म्हणतोय? हा कावला आहे बघ जरा. पावसानं पीक पाण्याचं नुकसान झालं आहे. त्याला म्हणावं गेल्या सालचं धान्य हाय घरात नग काळजी करू. तुला बी ठाव आहे ना बघ. सांगून का उपयोग आहे वय? बरं आयला समजलं हाय का तू मेंढर घेऊन बाहेर चालला आहेस म्हणून? पर त्यासनी कसं समजलं? आता हे काय लपून राहणार आहे का? हा तिला सांग कुठं बी गेलो आणि काय वाटलं तर पांडुरंगाकडे सांग. तू सांगाव दाडल मला. झालं बघ येतं सुरू. असलंच काहीतरी बोलत असतात. जणू ते पांडुरंगाला काही कामच नाही आहे.
लहानपणापासून असंच आहे याच. आणि आता लगीन झालं तर येतातच आहे. बरं ते जाऊ दे. गंगूताई कुठं आहे? ती बाहेर गेली आहे. बर, मला समजलं का तुला गडी माणसं पाहिजेत म्हणून. कशाला? तो तात्या आहे ना व. अरे त्या तात्याला कशाला ठेवतो वा? भरोशाचं कोणतरी पाहिजे की. मी सांगितलेलं पटतं वय, मी बोललेलं दिसतं निसतं. अरे तात्या तुझ्या संघ बी असतो, त्या पंच संघ बी असतो. ठाव आहे मला. काय ठाव नाही असनी. उद्या फसवल नाही असनी तेव्हा समजल. असा कसं फसवल? त्या बाळूला फसवणं काय सोपं आहे का? बर, मी एक माणूस बघून ठेवलाय, त्याला धाडलं तर चालेल का? वय वय धाडा, आपल्या भरवशाचा पाहिजे. आणि काम बी केलं पाहिजे त्याने चांगलं. म्हणजे तू येणार आहे होय संग? सखा पाटील येतोय पण मी आज जाऊ का? यो यो यो, तुला गावकऱ्यांना जाण्याची खूप गडबड असते रे. नाही, कामं असतात पण जा. येतो निघ. पण. अयो यो, काम असतात पंच. अयो या गावात मीच काय तू एकटाच रिकाम टेकडा, सगळ्यांना काम. राम राम पंच. राम 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 राम. तात्या आला होता घराकडे. अयो मीच पाठवलं होतं, लग्नाचं बोलला ना. होय, पण सवानं काय सांगितलं नाही. तुम्ही एक स्थळ काढलं म्हणला पल्याडच्या पाटलाच्या पोराचं. अयो मोठं कुटुंब आहे, शिवाय पाटील आहे आणि कसं आहे माझा मित्र पण आहे. म्हटलं तुझ्या मुलीसाठी योग्य आहे म्हणून सांगितलं. आणि कसं शेत जमीन आहे, बैल जोड्या आहेत, सोनं नाणं भरपूर आहे. ते समजा ठीक आहे हो, पण तुम्ही आमची आठवण पण कधी काढत नाही. आणि आज एकदम पोरीसाठी स्थळ घेऊन आलात. अयो ते सगळ्या गावावर माझं लक्ष असतं बारीक. म्हणजे तुझी आठवण जरी काढली नसेल तरी मला तुझी काळजी आहे, तुझ्या मुलीची काळजी आहे. तुझी मुलगी लग्नाची आहे हे माझ्या लक्षात होतं, म्हणून हा सगळा खटाटोप केला. घेऊन जा स्थळ. बघतो. तू बघतो काय? अरे तू येणार असं निरोप पाठवलाय मी पाटलाला. अहो घरात विचारायला हवं ना. नाही म्हणजे या वर्षी लगीन करायचं आहे नाही करायचं आहे विचारायला नग का? आपलं उठायचं आणि सुटायचं नसतं. हे स्थळ चांगलं आहे म्हणून म्हणतो हातचं जाऊ देऊ नकोस, कळलं? ह्यो तुला जास्त हुंडा पण द्यावा लागणार नाही रे बाबा, म्हणून म्हणतो वेळ घालवू नको. हा ते पण बरोबर आहे हो ना. ह्यो मी एवढं कौतुक केलं त्या पाटलासमोर तुझं तुझ्या मुलीचं, म्हणून म्हटलं घरी जा, सगळ्यांचा विचार घे आणि लगोलग त्याला भेटून ये. यो होय 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 येतो. एकतर पोरग लग्न करत नाही, पण घरात सून येत नाही, आणि ही बाई मला काही जेवायला लवकर देत नाही. अहो झालं का जेवण? तासभर झालं झालं. नुसतं झालं 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 झालं. राम राम पाटील, राम राम. राम राम. जेवायची तयारी चालली काय? पुढे जावा, अजून झालं नाही. हव मला ओळखलं नाही काय? अहो मी तात्या अक्कोळून आलो. अक्कोळून एवढ्या लांबून मागायला आला का इथं? अरे मागायला नाही. आवाज काय करता पाटील? अव तुम्ही पंच संघ आले होते ना भैरीकडं. अरे कोण भैरी? काय काल भैरी. काळ भैरी संपते समजे वैरी. हा काळ भैरी. हा. तेव्हा असं आपलं काय सवन बोलणं झालं नव्हतं म्हणून माझ्या लक्षात नव्हतं. तरी म्हणलं तुम्ही कामाचे माणसं कस काही सरतान. पुढचं रान नको मारून, महत्वाचं काय ते बोल पटकन. हा पंचान धाडलं लगोलग काम आहे. कसलं काम? अव तुम्ही त्या बहिरीकडे जाऊन आले होते ना व? लगेच एक माणूस पंचाकडे आला पोरगी घेऊन. काय म्हणला? आमच्या पोरीसाठी एखादं चांगलं स्थळ पहा. काय सांगतोस काय? हा म्हणून तर इकडे आलं. बघा बघा, समजा काल भैरीचा चमत्कार हाय. मी म्हणलं नव्हतं आपण त्यांच्याकडे जाऊ, आपलं काम नक्की होईल म्हणून. नाही नाही तात्या,
तुला सांगू का घरच्या लक्ष्मीचं ऐकलंच पाहिजे. तेच ना, बोला फुलाची गाठ पडली. बरं सांगायचा मुद्दा म्हणजे काय, ते बी पाटीलच आहे, सक्का पाटील. आज सकाळ सुका चुलत असू पाटील असणं महत्वाचं, बरोबर ना? हा म्हणजे तुमच्या इतकं गडगंज नाही, पर बरं आहे घरचं. असं असं अहो नसतं ना का, आपल्यासनी काही कमी आहे वय. हे बघा, फक्त मुलगी देखणी हवी बस. देखणी अव तोंडात बोट घालतात लोक. हा अव म्हणजे तेवढी देखणी आहे. भैया झालं तर मग मग कवा जायचं भेटायला? आपण नाही जायचं कुठे, आपण काय जायचं? अहो ते येतील, त्यांची पोरगी घेऊन समजा बैजवार होईल. नाही नाही म्हणजे केव्हा येणार आहेत ते? येतील की येतील. आले की बोला चाली करून घ्या, लगीनच ठरवून टाका. बघितलं का बाटलीबाई, मित्र असावा तर असा सिद्धरमयासारखा, नाहीतर तुमच्या माहेरचे आमोशाला निरोप पाठवला की पुनवाला येतात. हो गप्पा. आणि सिद्धरामय्याचं काही कौतिक नको बरं का. समजा कालभैरीचा चिमितकार हाय, आणि मी तुम्हाला सांगून ठेवते, लगीन झालं की कालभैरीसनी जे जे हवंय सोनं नाणं ते समज समज द्यायचं बरं का. हा, तुमच्या अंगावर तर द्या, मला सांगू नका. आता बरं बरं, मी जाऊ का आता? हा, जा 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 जा. जा काय जा. अहो जेवायची यायला आल्यात, बाई जेवून जाऊ दे की. हा, नका नका, तू आधी सिद्धरामाला निरोप दे की लग्न झालं की येतो म्हणून भेटायला. देतो की मग. जा लवकर जा. जाऊ मग. हा, जा. आले देवाजीच्या मनात इथं कुणाचं चालना. चला आता भूक लागली, वाडा जेवायला. बाळू समजा बैजवार चालला आहे ना व? वय गंगूताई खोडा घालते कामात. तिच्या कलानं घे. समद्यांच्याच कलानं घेतलं तर माझी कामं बाजूला राहतात. तू काय ऐकायचंच नाही बाबा. हे बघ भीमादा, मी एकदा बाहेर पडलो का परत नाही यायचो लागलीच. सांगतो आयला मी, आमचं काय नाही रे, तीच दुसरा काढत बसती माहितीये का. होय पर ह्यासनी काय नाही त्याचं. माणसं सोडून जायचं आहे. अगं आपण परत येणार की आदन मधन? भीमादा, मी कर्नाटकात जाणार आहे. कर्नाटकात कुठं? सौंदतीला. आता तिकडे काय आहे? देवीकडं काम आहे माझं. ऐकलं का, हे असं आहे यांचं. म्हणजे मेंढर घेऊन जाणार हाय का असंच? नाही, मेंढर नाही घेऊन जायचो. याचं काय कळनाच बाबा मला. आता आम्हासनी तरी कुठं काय कळतंय काय बोलतात ते. रेणुकीला समजून सांगायचं हाय. असं बोलताय जशी लय जुनी ओळख आहे तुमची. वय हिची आणि माझी लय जुनी ओळख आहे. लहानपणी तुम्हासनी खुळ म्हणायचे, असं वाटलं होतं आता तसं वागणार नाही म्हणून, पण अजून मी तसंच वागत्यात. वय बाळ्या, लोक अजून बी म्हणतात का बाळू काय बी बोलतो म्हणून. लोकांची काळजी नका करूस. राहू द्या, तुमचं बी ऐकणार नाही. आणि आजीला नका सांगू हे समज, हो का त्यासनी बी तरास. वय वय बरं निघतो मी. हा आता आलाच आहे तर जेवून जावा. वय नाही नाही नंतरच्याला येतो. ठीक आहे, आईची काळजी घे. वय आणि सत्य गंगूताईला सांग येऊन गेलो म्हणून मी. हा बाय. निघतो मी. बरं येतो. वय दमान जा. वय वय. आता रेणुकेचं हे मध्येच काय काढलं आहे?